Hello dear students, welcome to our MVP's online learning program. Dear students, for all this learning program, online videos, online learning, our Maratha Vidya Prasarak Samaj Samstha is doing so much, and our Sarjitnis ma'am, respected Srimati Nilima Tai Pawar, who gives us inspiration to do all these videos and all these tries to reach students. म्हणजे बघा, या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये मागच्या शैक्षणिक वर्षापासून आपण शाळेमध्ये भेटू शकत नाही, परंतु आपल्या संस्थेने, आपल्या संस्थेचे सरचिटणीस, आपले सर्व संचालक यांनी शिक्षकांना प्रोत्साहन दिलं की जेणेकरून आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा एक आपण भाग बनूया. आणि म्हणूनच आपण हे व्हिडिओ सुरू केले. सो डिअर स्टुडंट्स, I am from Abhinav Bal Vikas Mandir Uttamnagar and our headmistress Srimati Gaikwad madam, who gives us a good direction for all this program. Myself Srimati Archana Suresh Rao and you know, now you are in standard 4th. In last year you learn EVS from standard 3rd and now you are in standard 4th. म्हणजे आता तुम्ही चौथीला गेलेले आहात आणि EVS हा जो सब्जेक्ट आहे तुम्ही तो पहिलीपासून शिकत आहात. आज आपण चौथीच्या EVS यामधला पहिला जो लेसन आहे, the name of the lesson is the life cycle of animals. And in that we are going to learn 2 points, the growth of animal and the second is a chicken is born from an egg. These 2 points we have to learn. The life cycle of animal म्हणजे काय, तर प्राण्यांचा जीवनक्रम. आपल्याला माहिती आहे की आपल्या परिसरात अनेक प्राणी आहेत. मग ह्या प्राण्यांची वाढ कशी होते, त्यांचा जन्म कसा होतो, हे या पाठामध्ये आपल्याला बघायचं आहे. So let's start. Here is one picture for you and you have to tell me some information or some answers about that. See, what is this? You can see it is a mother dog and her puppies, small cute puppies. Look at the puppies and their mother. Let's see. बघा, हे कुत्र्याचे जे पिल्लू आहेत आणि त्यांची आई आहे. तुम्ही त्यांचं नीट निरीक्षण करा. And then one question for you. Do you see any similarities? म्हणजे तुम्ही यांच्यामध्ये काही साम्य बघताय का? तुम्हाला काही यांच्यात साम्य, similarities means what? सारखेपणा. Similarities means what? यांच्यात तुम्हाला काय सारखेपणा दिसतोय? आता बघा, तुम्ही जर हे नुसतं पिल्लू खेळताना पाहिलं तर तुम्ही लगेच ओळखू शकाल की हे कुत्र्याचं पिल्लू आहे. कसं काय? Because they look too much similar. Means yes, there is too much similarities. म्हणजे त्यांच्यात भरपूर साम्य आहे. In their body and look. म्हणजे त्यांचा जर तुम्ही विचार केला तर पिलाला सुद्धा कान दिसताय, डोळे दिसताय, 4 पाय आणि बऱ्यापैकी शरीर रचना पण सारखी आहे. फक्त कुत्र्याचं पिल्लू हे आकाराने त्याचे अवयव छोटे आहेत, तर त्यांची जी आई आहे म्हणजे मोठं कुत्र हे आकाराने मोठं आहे. बाकी त्यांच्यामध्ये काही बदल आहे का? पिल्लू आणि मोठं कुत्र नाही. त्यांच्यात भरपूर साम्य आहे. फक्त त्यांचं शरीर हे छोटं मोठं आहे. म्हणजे आणि हेच बाकी पण प्राणी म्हणजे मांजरीचं पिल्लू आणि मांजर किंवा गाईचं वासरू आणि गाय यांच्यात तुम्ही बघू शकता. मग आता बघा अजून काय, तर बघा अजून तुम्हाला पुढील प्रश्न पण आहे. Let's see. Can you tell? Look at the butterfly. See, you have seen many butterflies in a surrounding. आपल्या आसपास झाडांवर, फुलांवर आपल्याला छान छान फुलपाखरू बघायला मिळतात. And the caterpillar. Caterpillar means what? सुरवंट. That has come out of egg. हा जो caterpillar आहे तो या फुलपाखराच्या मादीने जे अंडी दिलेली असतात त्यातून बाहेर येतो आणि हे फुलपाखरू.
डू यू सी एनी सिमिलॅरिटीज? या दोघांमध्ये साम्य आहे का? आता का तर हे जे फुलपाखराची मादी जे अंडी देते त्यामधून हे कॅटरपिलर बाहेर येते. म्हणजे जसं कुत्र्याचं पिल्लू आणि आई आपण पाहिली तसं हे जे बटरफ्लाय आहे हे ऍडल्ट स्टेज आहे आणि त्याचं पिल्लू म्हणजे काय आहे? हे सुरवंट आहे. मग त्यांच्यामध्ये आपल्याला काही साम्य दिसतोय का? म्हणजे फुलपाखरू हे सुरुवातीला कॅटरपिलरच्या स्वरूपात असतं. नो, देर इज टू मच डिफरन्स इन ऍडल्ट फॉर्म अँड कॅटरपिलर. म्हणजे त्यांच्यात खूप काही विविधता आहे, डिफरन्स आहे. ऍडल्ट फॉर्म म्हणजे काय? ऍडल्ट फॉर्म म्हणजे काय? प्रौढ रूप, म्हणजे जे मोठं झालेलं, वाढ झालेलं जे बटरफ्लाय आहे तर त्याचं हे यंगवन आहे, त्याचं हे पिल्लू आहे. तर यांच्यात काही साम्य आहे का? कुणी म्हणेल का हे मोठं झाल्यावर असं बटरफ्लाय होणार आहे? नाही. म्हणजे त्यांच्या दिसण्यामध्ये किती फरक आहे बघा. अजून आपण पुढे बघणार आहोत. लेट्स सी. अ हेन ले एग्स मीन्स आपल्याला माहिती आणि इथे तुम्हाला पण उत्तर द्यायचं आहे. म्हणजे कोंबडी जी आहे ती काय करते? अंडी देते आणि त्या अंड्यांमधून चिक्स म्हणजे बघा या अंड्यांमधून ही कोंबडीचं पिलू जे आहे ते बाहेर येत. बरोबर आहे ना? आपल्याला माहिती, तुम्ही कोंबडी पाहिलेली आहे, तिची अंडी पाहिलेली आहे, तिची पिलं पण पाहिलेली आहे. अँड हिअर इज अ कॅट अँड किटन म्हणजे मांजर आणि तिचं पिल्लू आहे. मग डू किटन्स कम आउट ऑफ एग्स? मग हे मांजरीचे जे पिल्लू आहे ते अंड्यांमधून बाहेर येतं का? तुम्ही जर पाहिलं असेल आपल्या आसपास, तुम्ही खेडेगावात गेले किंवा मांजर तर ती अंडी देते का? आणि ते पिल्लू तिचं अंड्यातून येतं का? नाही. नो. आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज नो. म्हणजे हे कोंबडीचं जे पिल्लू आहे ते अंड्यातून बाहेर येतं, पण मांजरीचं पिल्लू हे अंड्यातून बाहेर येत नाही. मग या सर्व प्रश्नांची जी उत्तरं, तुम्हाला हे प्रश्न सर्व विचारले, त्याचा संबंध कुठे आहे? तर पुढे आपण आपला जो धडा आहे त्याचे जे मुख्य घटक शिकणार आहोत त्यात आहे. सो लेट्स स्टार्ट. सी, ग्रोथ ऑफ एनिमल्स. द ग्रोथ ऑफ एनिमल्स मीन्स व्हॉट? द ग्रोथ. ग्रोथ या शब्दाचा अर्थ काय? वाढ. एनिमल्स म्हणजे प्राण्यांची वाढ. लेट्स सी. हिअर इज अ गोट अँड हर किड्स. म्हणजे बघा शेळी तिचं करडू आहे. आता बघा शेळी आणि तिचं करडू. अ किड अँड फुल्ली ग्रोन गोट म्हणजे पूर्ण वाढ झालेली शेळी. आर नॉट व्हेरी डिफरंट टू लुक ॲट. म्हणजे त्यांच्यामध्ये काही खूप फरक आहे का बघण्यामध्ये, दिसण्यामध्ये? म्हणजे तुम्ही ओळखू शकता हे शेळीचं करडू आहे आणि शेळी, म्हणजे तुमच्या लक्षात येतं की त्यांचे पाय, त्यांच्या शरीराची रचना, रंग, चेहरा यातून आपल्याला लक्षात येते. किंवा देअर इज नॉट मच डिफरन्स बिटवीन अ किटन अँड ॲडल्ट कॅट. बघा ही जी ॲडल्ट कॅट म्हणजे काय? मोठी मांजर आणि तिचं किटन म्हणजे पिल्लू. त्यांच्यात काही फरक असतो का? नाही. बघा कान बघा, डोळे बघा, शरीर बघा, आपण लगेच ओळखू शकतो की या जे पिल्लू आहे ते मांजरीचं आहे किंवा हे पिल्लू शेळीचं आहे. म्हणजे त्यांचं जे लहान रूप आहे आणि ॲडल्ट फॉर्म म्हणजे मोठं झालेलं रूप आहे यांच्यामध्ये खूप काही बदल नसतो. मग पुढे बघा आता. These babies grow in their mother's tummy. Mother's tummy means what? आईचं पोट. टमी म्हणजे पोट. मग हे जे मांजर आहे किंवा ही जी शेळी आहे किंवा कुत्र्याचं पिल्लू आहे किंवा गाईचं वासरू, हे जे प्राण्यांची जी पिल्लं आहे त्यांची वाढ कुठे होते? तर आईच्या पोटामध्ये होते. मदर्स टमी म्हणजे आईच्या पोटात होते आणि आर बॉर्न फ्रॉम द मदर्स टमी टू म्हणजे त्यांचा जन्म पण आईच्या पोटातूनच होत असतो. आता तुम्हाला हे बऱ्यापैकी माहिती आहे. जे आहे कुत्रा, मांजर, गाय, शेळी, बैल म्हणजे या सर्वांचे जे जन्म आहेत ते आईच्या पोटातून होतात. त्यांची वाढ पण आईच्या पोटात होत असते. मग काय? These animals do not lay eggs म्हणजे हे प्राणी अंडी देत नाही. अंडी देत नाही. त्यांची पिलं पोटातच वाढतात आणि मग जन्म घेतात. मग अंडी देणारे जे प्राणी आहेत ते कोणते आहे आणि त्या अंड्यातून त्या पिलांचा जन्म कसा होतो? लेट्स सी ऑल दिस प्रोसेस. आज आपण ते शिकणार आहोत. सो लेट्स सी. We have to learn which point? A chicken is born from an egg. A chicken means what? कोंबडीचं पिलू. Is born म्हणजे ते अंड्यातून जन्म घेतं. मग आता त्यासाठी आपण काही आधीची माहिती पण बघणार आहोत. सी ants. You know ants म्हणजे मुंग्या. बघा these ants are butterflies, fish, frogs, snakes
आर ऑल ॲनिमल्स दॅट ले एग्स. म्हणजे मुंग्या, फुलपाखरू, मासे, बेडूक, स्नेक म्हणजे साप, हे सर्व प्राणी असे आहेत की जे ले एग्स. ले एग्स म्हणजे काय? अंडी देतात. बट वी डू नॉट ऑफन सी देअर एग्स. पण आपण ते पाहिलेले नाहीये. का? द एग्स ऑफ सम व्हेरी स्मॉल ॲनिमल्स आर व्हेरी टायनी. म्हणजे जे बघा आता ही मुंगी किती छोटी असते. मग विचार करा तिची अंडी किती छोटी असणार. आपण पाहिली का कधी? नाही. मग अजून असे काही प्राणी आहेत बघा. फिश असतो, त्याची अंडी पण आपण पाहिलेली नाहीये, कारण ती पाण्यामध्ये वगैरे असतात. ती आपण पाहिलेली नाही, छोटी असतात ती, आपण ती बघू शकतही नाही आणि आपल्याला त्याच्यामुळे माहितीच नाही की फिश अंडी देतं किंवा ॲन्ट्स अंडी देतात. किंवा बघा frog also gives lay eggs, but we do not know all this because we have to hardly notice them. म्हणजे we would hardly notice them. आपल्या लक्षात येत नाही. नोटीस म्हणजे लक्षात येणं. हार्डली म्हणजे कदाचित, सहजच लक्षात येत नाही. कारण काहींची अंडी बघा, आता मुंग्यांची अंडी छोटी असतात, माशांची अंडी बघा किंवा बेडकाची अंडी बघा, ती आपण कधी पाहिलेलीच नाही. सो वी डू नॉट कम टू नो. त्यामुळे आपल्याला माहितीच नाही की दीज ॲनिमल ले एग्स. म्हणजे हे जे प्राणी आहेत, मासा असो, बेडूक असो, मुंग्या असो, साप असो किंवा बटरफ्लाय, हे अंडी देतात हे आपल्याला माहितीच नाही, कारण आपण ते पाहिलेले नाही. बट नाऊ यू हॅव टू लिसन इट अँड कीप इट इन माइंड. म्हणजे तुम्ही हे तुमच्या लक्षात ठेवा आता की हे प्राणी अंडी देतात. लक्षात येत आहे ना? सो नेक्स्ट, हाऊ चिकन इज बॉर्न फ्रॉम एन एग. लेट्स सी. You know chicken very well. Chickens means what? A small form of hen. म्हणजे आपल्या कोंबडीचं पिल्लू. But we know for sure hen lay eggs. आपल्याला माहिती बघा. In this picture you can see eggs. ही कोणती कोंबडीची अंडी आहे आणि आपण ही पाहतो. त्यामुळे आपल्याला माहिती की कोंबडी अंडे देते. Her eggs are big enough to easily seen. तिची अंडी बघा भरपूर मोठी आहेत, आपण सहज बघू शकतो. अ हेन ले एग्स. आता कोंबडी जी आहे ती अंडी देते. मग आता या अंड्यातून पिल्लाचा जन्म कसा होतो किंवा या अंड्यात पिल्लाची वाढ कशी होते? वॉर्मथ बघा. वॉर्मथ इज नेसेसरी. इथे शब्द आहे बघा, WARMTH. वॉर्मथ इज नेसेसरी फॉर चिक्स टू ग्रो इनसाइड द एग. म्हणजे त्या अंड्याच्या आत पिलाची जी वाढ होण्यासाठी त्याला उबदारपणा पाहिजे असतो, असा गरमपणा. मग तो कुठून मिळतो? तर बघा, फॉर दॅट अ हेन सिट्स ऑन हर एग्स. मग ती कोंबडी काय करते? आफ्टर लेईंग देम, अंडी दिल्यानंतर, हेन सिट्स ऑन हर एग्स. म्हणजे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ती त्या अंड्यांवर बसते. टू कीप देम वॉर्म, म्हणजे त्याच्याने त्यांना ऊब मिळते. आणि तिचे जे पीस असतात बघा, तुम्ही पाहिले असं गुबगुबीत शरीर असतं, त्याचे पंख मऊ मऊ, त्याने ऊब मिळतं आणि ते मऊ असल्यामुळे अंडी फुटायची भीती नसते. ती बरोबर त्या पद्धतीने बसते आणि ते अंड्यांना ती गरम करत असते, ऊब देत असते. वॉर्म म्हणजे काय? ऊब देणे, गरम करणे. आणि त्या गरम याच्यामुळे ती जी अंडी आहेत त्या गरम याच्यामुळे त्या पिलांची त्यात वाढ होत असते. मग बघा आता पुढे, हिअर इज अ न्यू टर्म फॉर यू. म्हणजे एक नवीन तुम्हाला शब्द शिकायचा आहे. विच? हॅच. हॅच म्हणजे काय? व्हेन अ हेन सिट्स ऑन हर एग्स टू वॉर्म देम. म्हणजे जेव्हा कोंबडी ही त्या अंड्यांवर बसते त्यांना गरम करण्यासाठी, वॉर्म म्हणजे ऊब देण्यासाठी, शी इज सेड टू बी हॅचिंग. हॅचिंग हर एग्स म्हणजे ती तिचे अंडे उबवते. हॅचिंग. हॅचिंगचा अर्थ काय आहे? उबवणे. हॅचिंग म्हणजे अंडी उबवणे. हॅचिंग मीन्स व्हॉट? अंडी उबवणे. लक्षात आलं का? मग ही टर्म तुम्हाला इथे आज शिकायला मिळाली. हॅचिंग मीन्स व्हॉट? अंडी उबवणे. अँड द न्यू टर्म हॅच. The chicks inside slowly keep growing, and because of this hatching process, the chicks inside the egg slowly keep growing. म्हणजे त्यांची वाढ होते, त्यांचे अवयव तयार होतात, त्यांचं शरीर त्या वॉर्ममुळे तयार होतं. And when the growth is complete, म्हणजे त्या अंड्यामध्ये त्यांची वाढ जेव्हा पूर्ण होते, ग्रोथ म्हणजे वाढ कंप्लीट, पूर्ण, the chick breaks the eggshell. म्हणजे बघा हे चिक जे आहे ते अंड्याचं कवच फोडतं and comes out. अशा पद्धतीने बघा the chicks born from an egg. म्हणजे अशा पद्धतीने अंड्यातून या पिलाचा जन्म होत असतो.
पण त्या अंड्याला ऊब मिळाल्याशिवाय त्यामधल्या पिल्लाची वाढ होऊ शकत नाही. And the hatching process is done by hen. And then the eggs get warmed and the chicks inside the egg slowly keep growing. म्हणजे त्यांची वाढ होते, मग ती पूर्ण झाली की ते असं एक शेल ब्रेक करता आणि बाहेर येतात. Do you understand all this process? Hatching. You learn this process. Hatch. अंडी उबवणे. Hatch म्हणजे उबवणे. Next, what we have to see? The hen looks after its chicks till they grow little bigger. म्हणजे बघा, तिची जी कोंबडी जी असते ना, तिच्या पिल्लांची आहे ना खूप काळजी घेते बरं का. कधीपर्यंत? टिल दे ग्रो लिटिल बिगर, म्हणजे ते थोडे मोठे होत नाही. बघा इथे दिसते ती ही चिक्स जे आहे ते छोटे छोटे क्यूट एकदम, आणि ती हेन जी आहे ना ती खूप लुक्स आफ्टर मीन्स काळजी घेते. का तर ते छोटे. आता तुम्ही पण बघा, जेव्हा तुम्ही लहान असतात किंवा आपल्या घरात जर लहान बाळ असेल तर आपली जी आई आहे त्या बाळाची किती काळजी घेते. त्याला व्यवस्थित आपल्याबरोबरच घेऊन जाते, आपल्याबरोबर घेऊन येते, सगळं समजून सांगते जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत. मग तसंच ह्या कोंबडीचं देखील आहे. बिकॉज शी इज ऑल्सो मदर. ती पण आई आहे की नाही. मग ती सुद्धा तिच्या पिल्लांची खूप काळजी घेते. ते पिल्लं तिच्या मागे मागेच जातात. ती जिथे जाईल तिच्या मागे. मग ती तिला शिकवते ते कसे दाणे टिपायचे किंवा स्वतःचं संरक्षण करायचं. हे सगळं आई शिकवते आणि मग ते चांगले मोठे झाले की मग ते एकटे फिरू शकतात. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. डू यू नो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? When a hen is hatching her eggs, म्हणजे जेव्हा कोंबडी हे तिचे अंडे उबवत असते की नाही, she becomes aggressive. Aggressive means what? आक्रमक. ती एकदम आक्रमक होते. का? बघा, ती जर असं तुम्ही जर पाहिलं ना कधी अंडी उबवताना आणि तिच्या जवळ जर गेले ना तर ती अशी धावून येते, टोचे मारण्याचा प्रयत्न करते. फॉर फिअर, म्हणजे भीतीने. मग तिला काय भीती वाटत असेल बरं? का बरं ती अशी होत असेल? शी अटॅक्स. लेट्स सी. शी अटॅक्स एनीवन, म्हणजे ती कुणावरही अटॅक करणे म्हणजे काय? हल्ला करते. एनीवन, कोणी पण. हू ट्रायज टू गो नियर एग्स, तिच्या अंड्यांजवळ जे जाईल ती त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करते. मग का करत असेल? व्हाय शी इज डुईंग दिस? बिकॉज इन एग्स देअर आर हर किड्स, म्हणजे त्यामध्ये तिचे बाळ आहेत की नाही. आणि बघा, आपली आई सुद्धा आपली किती काळजी घेते. जर आपल्याला कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आई लगेच रागवते, चिडते आणि आपल्याला ती योग्य संरक्षण देते. अँड धिस मदर हेन ऑल्सो डुईंग ऑल दिस. शी बिकम्स अग्रेसिव्ह फॉर सेफ्टी ऑफ हर एग्स, म्हणजे तिच्या अंड्यांच्या सुरक्षिततेसाठी ती आक्रमक होते. तिला वाटतं कोणी माझे अंडे घेऊन जाईल का, त्यांना इजा करेल का, आणि म्हणून ती अशी आक्रमक बनते. Do you understand all this? How to chicken is born from an egg and what is the growth of that eggs? So here are hard words for you. In this lesson some new words and I give the meanings also. You have to write it in your notebook. First, caterpillar means सुरवंट, म्हणजे जी अळई असते की नाही तिला कॅटरपिलर म्हणतात, फुलपाखराची. पपीज, कुत्र्याचे पिल्लू. सिमिलॅरिटी, साम्य. डिफरन्स, विविधता. ॲडल्ट, प्रौढ. टमी, पोट. स्पायडर, कोळी. लिझार्ड, पाल. टायनी, अगदी लहान. नोटीस, लक्षात येणे. हॅच, उबविणे. वॉर्मथ, ऊब. वॉर्मथ म्हणजे ऊब. ग्रोथ, वाढ. एगशेल, अंड्याचे कवच. ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक. ॲग्रेसिव्ह म्हणजे काय? आक्रमक. डू यू अंडरस्टँड ऑल दिस? सो यू हॅव टू लर्न, म्हणजे तुम्ही हे स्पेलिंग्स लर्न करा, अर्थ पाठ करा, म्हणजे तुम्हाला. आणि जो लेसन आहे, जो टॉपिक आज आपण शिकलोय, जेवढा पार्ट, तो रीड करा. You have to read that. Next, what we have to see? There is an exercise for you. Answer the following questions. Which animals lay eggs? म्हणजे कोणते प्राणी अंडी देतात? याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. What is the answer? Do you understand it or do
डू यू रिमेंबर? तुम्हाला आठवतंय का काय उत्तर आहे? लेट्स सी. Answer is crows, fish, spiders, ant, hens, etc. lay eggs. म्हणजे अजून भरपूर आहे. आपण इथे थोडी नावं घेतली, पण असे भरपूर प्राणी आहेत की जे अंडी देतात. पुढे, why must hen sit on her eggs? म्हणजे कोंबडी हेन sit on her eggs. तिच्या अंड्यांवर का बसते बरं? After laying her eggs. What is the answer? Let's see. Warmth is necessary for the chicks to grow inside the egg. So hen sits on her eggs. म्हणजे त्या अंड्यांना किंवा त्या अंड्यांमधलं जे पिल्लू आहे, चिक आहे, त्याच्या वाढीसाठी त्याला उबदारपणा आवश्यक असतो आणि तो मिळण्यासाठी ती जी कोंबडी आहे ती त्या एग्स वर बसते. नेक्स्ट, which question is there? Why does a hen become aggressive when she is hatching her eggs? मग कोंबडी जी आहे ती अग्रेसिव्ह का होते? आक्रमक का होते बरं? जेव्हा ती एग्स हॅचिंग करते, म्हणजे हॅचिंग मीन्स व्हॉट? उबविणे, अंडे उबवते, तेव्हा काय करते बरं? व्हॉट इज द आन्सर? लेट्स सी. अ hen becomes aggressive for fear of the safety of her eggs. Hen becomes aggressive means what? ती आक्रमक बनते. का बनते? तर फॉर फिअर, भीतीने, ऑफ द सेफ्टी ऑफ हर एग्स, तिच्या अंड्यांच्या सुरक्षिततेसाठी ती आक्रमक बनते. You all this understand all this question and answer. Write it in your notebook with proper handwriting. Let's see next what. Question number 2. Write true or false. म्हणजे खरे किंवा खोटे किंवा चूक किंवा बरोबर असं आपण म्हणतो. A lamb emerges from an egg. Means what? याचा काय अर्थ आहे बरं? लॅम्ब म्हणजे काय? कोकरू. जे मेंढीचं कोकरू असतं ते अंड्यातून बाहेर येतं. मग हे खरं आहे का? आपण पाहिलं काही प्राणी हे आईच्या पोटातून बाहेर येतात तर काही प्राणी हे अंड्यातून बाहेर येत असतात. मग त्याचा आन्सर काय येईल? ही लॅम्ब इमर्जेस फ्रॉम एन एग. फॉल्स, म्हणजे हे चूक आहे. ते आईच्या पोटातून बाहेर येत. नेक्स्ट, वी कॅनॉट इझिली सी एग्स ऑफ अन ant बिकॉज दे आर व्हेरी टायनी. म्हणजे आपण ant म्हणजे काय? मुंगी. मुंगीची अंडी आपण सहज बघू शकत नाही. का? तर ते खूप छोटे असतात. मग बरोबर आहे ना? आपण कोंबडीचं अंड पाहू शकतो, पण मुंगीची अंडी तुम्ही अजून तरी कधी पाहिली आहेत का? नाही, कारण ती मुंगी छोटी, त्यामुळे तिची अंडी छोटी असतात. मग याचा आन्सर काय येणार आहे? ट्रू. हे खरं आहे. बघा, पपीज अँड मदर डॉग आर व्हेरी डिफरंट टू लुक ॲट. पपीज म्हणजे कुत्र्याचं पिल्लू आणि त्यांची आई यांच्यात खूप बदल असतो दिसण्यामध्ये, खूप वेगळे दिसतात. आहे का असं? नाही, ते तर सारखे दिसतात. म्हणून याचा आन्सर काय आहे? फॉल्स. पुढे बघा, फ्रॉग, फिश, स्नेक ले एग्स. म्हणजे बेडूक, मासा, साप अंडी देतात. मग काय आहे बरं? हे बरोबर आहे ना? मग ट्रू. We learn two types of question and answer and true or false. You have to read it, write it in your notebook and read the lesson up to these points. Do you understand all this? So thank you for the listening.